नमस्कार मित्रांनो, एकीकडे पाहायला गेले तर देवेंद्र फडणवीस हे एक महाराष्ट्रातल्या राजकारणातलं सक्रिय नाव, तगडी पर्सनॅलिटी, त्यांना राजकारणात भेटलेले यश आणि त्यांचा राजकारणाचा तगडा अनुभव, त्याचबरोबर त्यांची राजकारणातली कमांड. तर दुसरीकडे बघायला गेलं तर शरद पवार यांचाही देशातल्या राजकारणामध्ये खूप मोठं नाव आहे. त्यांना एक यशस्वी राजकारणी म्हणून देशामध्ये बघितलं जातं, कारण त्यांना असलेला तगडा राजकारणातला अनुभव आणि त्यांना मिळालेली महाराष्ट्रातल्या जनतेची साथ, त्यांच्यावर राजकारणामध्ये सक्रिय कमांड असलेला अनुभव. त्यांना राजकारणातून संपवण्याचा डाव विरोधी पक्षाने बराच वेळा आखला. त्यांनी बराच वेळा त्यांच्यावर असा डाव टाकला, पण ते मागे हटले नाहीत. ते त्या डावातूनही मार्ग काढून बाहेर आले. बरं, हे तर सगळं सोडाच, घरातूनच त्यांना त्यांच्या पुतण्या अजित पवारांनी त्यांची साथ सोडली. वयाच्या 82व्या वर्षी त्यांना एकटं सोडलं. पण नुसतं एकटं नाही सोडलं, त्यांच्याकडनं त्यांचा पक्षही घेतला, त्यांचं चिन्हही घेतलं आणि वयाच्या 82व्या वर्षी ते एकटे पडले. तरीही पवारसाहेब डगमगले नाहीत, पुन्हा उठले. त्यांनी पुन्हा पक्ष बांधला आणि वयाच्या 83व्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये एक योद्धा म्हणून ते लढले. बरं, नुसतं लढले नाही, ते लढले, बाकीच्यांना पूर्णही उरले. शरद पवार हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा अनुभव घेतलेलं राजकारणातलं एक मोठं आणि यशस्वी नाव. त्यांनी खूप राजकारणही घडवले आणि खूप लोकांना त्यांनी घरीही बसवलं. जनता आणि राजकारणी नेते त्यांच्याकडे एक राजकारणातलं सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून बघतात. बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच वेळा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस आणि पवार साहेब यांच्यामध्ये कोल्ड वॉर झाला, शीतयुद्ध झालं. ते एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतच राहिले. पण मला असं वाटतं या पलीकडे जाऊन राजकारण्यांनी जनतेच्या हिताचं राजकारण केलं पाहिजे, महाराष्ट्राच्या विकास राजकारण केलं पाहिजे, जेणेकरून जनतेचा विकास होईल. राजकारणी लोकांचं आरोप प्रत्यारोप करणं हे तर चालूच असतं, पण त्याच्या पलीकडे हिताचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे असं एक मनातून वाटतं. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी फडणवीसाचा करेक्ट कार्यक्रम केला असंही बोललं जात आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात की नेमकं मॅटर काय आहे. तर नमस्कार, मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात लय भारी. देशात लोकसभा निवडणुकीचं वार व्हायला लागलं. जसजशा निवडणुका तोंडावर येत होत्या तसतसं मोदी साहेबांकडनं अबकी बार 400 पारचे नारे लागायला लागले. घोषणा करती है अबकी बार, अबकी बार, अबकी बार. प्रत्येक राज्याने आपापलं टार्गेटही सेट केलं. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीने 48 पैकी 45 जागा निवडून आणण्याचं टार्गेटही सेट केलं. तसंच सगळे पक्ष कामाला लागले. सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक पक्षाने आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसली. जसजशी निवडणूक जवळ यायला लागली तसतसं प्रचार सभाही वाढायला लागल्या. प्रचार सभा संपल्या, निवडणूक संपली. आता राहिला मुद्दा तो निवडणुकीच्या रिझल्टचा. त्याच्या पहिले 1 जूनला प्रत्येक न्यूज चॅनलने आपापला एक्झिट पोलही जाहीर केला आणि देशामध्ये एनडीएच्या जवळपास 400 जागा येतील असं चित्रही तयार करण्यात आलं. आपण सध्या देशाचं राहू द्या, आपण फक्त महाराष्ट्राचं गणित बघूयात. महाराष्ट्रामध्ये महायुतीला जवळपास 28 ते 32 जागा निवडून येतील असाही एक्झिट पोलच्या माध्यमातून चित्र निर्माण केलं, असंही एक्झिट पोलवाल्यांनी दाखवलं. पण महाराष्ट्रामध्ये महायुतीला किती जागा येतील हे प्रत्येक एक्झिट पोलमध्ये डिफरंट आलं. तर त्याच्यामधला मी एक घेतो, तर महायुतीला महाराष्ट्रामध्ये 16 ते 20 जागा मिळतील असं चित्र उभं करण्यात आलं. पण झालं उलटच. महायुतीला 48 पैकी 17 तर महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा निवडून आणता आल्या आणि 1 जागा ही अपक्ष निवडून आली. तर मित्रांनो, हा निकाल बघता असं वाटतं की महायुतीला खूप जोरदार फटका बसला आहे महाराष्ट्रामधनं, त्यातल्या त्यात मराठवाड्यामधनं. यामध्ये महायुतीच्या बऱ्याचशा दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला. महाराष्ट्रामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीचा प्रभारी म्हणून काम करत होते आणि हा पराभव पाहता, हा महायुतीला झटका पाहता लोकांमध्ये अशाही चर्चा निघाल्या की फडणवीस साहेबांचा शरद पवारांनी करेक्ट कार्यक्रम केला असेल का, अशा लोकांमध्ये चर्चा रंगायला लागल्या. मित्रांनो, देशाच्या जनतेला माहीत आहे पवार साहेब टाइम बघून परफेक्ट कार्यक्रम करतात आणि ते या गोष्टीसाठी खूप जास्त फेमस आहेत. तुम्ही याच्या आधी पण उदाहरण बघितलं असाल. टायमिंग साधून ते खूप परफेक्ट कार्यक्रम करतात. राजकारणात टिकायचं असेल तर त्या व्यक्तीला खूपच संयम लागतो.
जनतेच्या विकासावर लक्ष केंद्रित करावं लागतं, जनतेवरती प्रेम करावं लागतं, जनतेला प्रेम द्यावं लागतं आणि विरोधकांनी जर टीका केली तर ते सहनही करून घ्यावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टप्प्यात आलं की कार्यक्रम करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा पवार साहेबांना बारीक ना बारीक अनुभव आहे. म्हणूनच भले भले लोक त्यांच्या नादाला लागण्यासाठी घाबरतात. महायुतीला कमी जागा का मिळाल्या यावरून जनतेमध्ये चर्चाही रंगायला लागल्या. जनतेचं म्हणणं असं आलं की फोडाफोडीचं राजकारण, त्यामुळे महायुतीवरती लोक खूप नाराज आहेत, जनता त्यांच्यावरती खूप नाराज आहे, म्हणून त्यांनी त्यांचा पाठिंबा सोडला. ही एक गोष्ट असू शकते. दुसरी गोष्ट, मोदींनी खूप प्रचारसभा घेतल्या, तर पुण्याच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी नाव न घेता टीका केली की काही लोक आहेत त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं आणि त्यांनी भटकती आत्मा असं संबोधित केलं होतं. जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. तर लोकांना माहिती आहे शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं होतं, तर लोकांनी कन्सिडर केलं की मोदी साहेबांनी जे बोललं ते पंतप्रधान साहेबांनी जे बोललं ते शरदचंद्रजी पवार यांना लागू होणार होतं. त्यामुळे लोकांचा रोष अजून वाढला, अजून बीजेपीवरती लोकांचा रोष गेला. आणि तिसरं म्हणजे मराठवाड्यामध्ये चाललेलं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण. त्यांनी मराठा आरक्षण भेटावं म्हणून उपोषणही केलं. सरकारनं त्यांना हमीही दिली की आम्ही तुम्हाला मराठा आरक्षण मिळवून देऊ, पण नंतर त्यांनी पलटी मारली. हा सुद्धा लोकांच्या मनामध्ये रोष होता. तोही रोष त्यांनी निवडणुकीमध्ये दाखवला. मध्येच काही नेत्यांनी मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्यावरती काही आरोपही केले. जरांगे हे राष्ट्रवादीसाठी काम करतात, जरांगेंच्या सभेसाठी राष्ट्रवादी पैसा पुरवते, जरांगेंच्या कामासाठी राष्ट्रवादी फंडिंग करते. मध्येच त्यांचे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्यासोबतचे काही फोटोज पण व्हायरल केले. जरांगे पाटलांनी अशा जे काही आरोप झालेले आहेत त्यांचे पत्रकार परिषदेमध्ये असे उत्तर दिले की माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. आणि खरंच त्यांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधही नाही. जर कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध असते तर कदाचित ते निवडणुकीमध्ये उभे राहिले असते, त्यांनी राजकीय पक्षाने त्यांना तिकीटे दिलं असतं आणि मनोज पाटील जरांगे निवडून आले असते जर त्यांना खरंच फक्त पब्लिसिटी स्टंट करायचा असता तर. पण असं नव्हतं, कारण का त्यांना सत्ताधारी पक्षांनी भरपूर वेळा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आणि ते मॅनेज झाले नाही. यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न येतो की शरद पवारांनी स्पर्धेमागून काही हालचाली केल्या असतील का, म्हणूनच महायुतीला एवढा झटका बसला असेल का. तसं बघायला गेलं तर मनोज पाटील जरांगे हे एक नाव नाहीये, तर हे एक मराठ्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास घेऊन चालणारा प्रत्येक मराठा म्हणजे मनोज पाटील जरांगे. निवडणुका आधी त्यांना सत्ताधाऱ्या पक्षांनी भरपूर आश्वासनं दिली, नंतर त्यांनी पलटीही मारली, नंतर मनोज पाटील जरांगेंना बदनाम करण्याचे षडयंत्रही रचले. मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही आमिषाला बळी न पडता समाजासाठी लढतच राहिले. जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघत होती आणि महाराष्ट्रामध्ये हा मराठा आरक्षणाचा फॅक्टर लोकसभा निवडणुकीसाठी खूप महत्वाचा ठरला. आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनेच करेक्ट कार्यक्रम केला असं आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, अशाच राजकीय माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला युट्यूबमध्ये नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघून एन्जॉय करू शकता. आता लगेचच सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणूक येतील, तेव्हा राजकारणाबद्दल मी असेच सक्रिय व्हिडिओज शेअर करेल जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही व्हिडिओज बघू शकाल महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीचे अपडेट.